तसं काय बापू 1934 बर्थडेला आलेले आहे, परंतु बापू इथे का आले, येण्याचं काय कारण आहे हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न असतो. जेव्हा बापू 1930 मध्ये साबरमती आश्रमामध्ये होते तेव्हा इंग्रजांनी आपल्या मृत्यूंचा डबल लावला होता आणि श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांनाच मिठाची आवश्यकता आहे, म्हणून बापूंनी 12 मार्च 1930 हा संकल्प केला की जोपर्यंत मी माझ्या भारताला पूर्वविजय मिळवून देणार नाही तोपर्यंत मी साबरमतीला परत जाणार नाही. आणि 78 लोक सोबत घेऊन पायदळ 250 किलोमीटर दांडी या गावी गेले आणि त्यांनी मिठाचा कायदा भंग केला. जेव्हा बापूंनी मिठाचा कायदा भंग केला तेव्हा त्यांना 5 मे 1930 ला येरवडा जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि मग बापू जेव्हा येरवडा जेलमध्ये गेले तर देशभर सर्व कार्यकर्ते लोकांना हा प्रश्न पडला की बापूंनी एवढा संकल्प केलाय की ते साबरमतीला जाणार नाही तर कुठे जाणार. प्रत्येक प्रांतातून देश विदेशातून बापूंना पत्र यायला लागले की आमच्याकडे या, आमच्याकडे या. या सर्व अनोखा पत्रामध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्याचे जमनालाल बजाज भारत देशामध्ये 6व्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती होते आणि उद्योगपती पण होते. त्यांनी बापूंना पत्रामध्ये इतकाच मजकूर लिहिला की बापू, मी मनापासून तुम्हाला आपला पिता मानत आहे, तुम्ही जर मला आपला मानसपुत्र मानत असाल तर आमच्याकडे येऊन जा, आम्ही तुमची पूर्ण व्यवस्था करून देऊ. नकाशामध्ये बघितलं गेलं तर नागपूर एक मध्यबिंदू आहे, चारही दिशेने जाण्या येण्याची सुविधा आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून बापू 1934 मध्ये वर्धेला आले. सर्वप्रथम महिलाश्रमला आले व त्यानंतर जमनालाल बजाज जे गांधीजींचे मानसपुत्र होते त्यांच्याकडे थांबले. परंतु बापूंना जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये राहायचं होतं आणि तिथून त्यांना समोरच्या देश स्वतंत्र लढ्याच्या कामाची सुरुवात करायची होती. बापूंसोबत ऑस्ट्रेलियाहून मिसलेट नावाची मुलगी आली की जिचं नाव बापूंनी प्रेमाने मीरा ठेवलं होतं आणि तिला सांगितलं की बेटा माझ्यासाठी असं एक गाव चूज कर की ज्या गावामध्ये गोरगरीब, मागासवर्गीय आणि हरिजन लोक जास्तीत जास्त असतील. मला अशा गावामध्ये राहायचं आणि तिथून समोरचं काम सुरू करायचे आहे. ती विदेशातली होती, तिच्याजवळ घोडा होता, ती घोड्याने भ्रमण करत करते या शेगाव मध्ये आली. पहिले सेवाग्रामचं नाव शेगाव होतं. त्या गावामध्ये आली, इथे राहायला लागली. इथे ती जनजागृतीचं काम करायची. परंतु ती विदेशातली असल्यामुळे तिला इकडचं वातावरण सूट होईना, मग तिला मलेरिया झाला. त्यामुळे बापू वर्धेहून तिला इथे भेटायला आले आणि तिला विचारलं की बेटा तुझी तब्येत कशी आहे, हे गाव कसं आहे. त्यावर तिने सांगितलं की बापू तुम्ही जे शोधत होतात ना तेच हे गाव आहे. त्या गावामध्ये गोरगरीब, मागासवर्गीय आणि हरिजन लोक जास्तीत जास्त आहे. असुविधेचं गाव आहे, दवाखाना नाहीये, राशनची दुकान नाहीये, डाकघर नाहीये, रस्ते नाहीये, असलं हे गाव आहे. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे माझ्या मते तेच हे गाव आहे. तुम्हाला जर इथे राहायची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता, नाही तर तुम्ही स्वतःसाठी दुसरं गाव चूज करा. तिच्या तोंडून गावची व्याख्या ऐकल्याच्या नंतर बापूंनी इथे राहायचं ठरवलं. त्यावेळेस जमनालाला सांगितलं की जमना मी सांगतो त्या प्रकारे माझ्यासाठी कुटी बनव. त्यावेळेस बापूंनी आपल्या 3 अटी ठेवल्या. नंबर 1 तर आपण ज्या कुटीमध्ये उभे आहो ना ते, नंबर 1 तर ही कुटी 100 रुपयात व्हायला पाहिजे. नंबर 2 याला लागणारं जे मटेरियल आहे ते 6 किलोमीटरच्या आतमधलं असलं पाहिजे. आणि नंबर 3 याला बांधण्यासाठी कोणी ठेकेदार वगैरे नसावा, तर गावातील काम करणाराच काही मजदूर असला पाहिजे, जेणेकरून त्याला मजदूरी मिळेल आणि माझंही काम होऊन जाईल. बापूंनी असं सांगितलं. 30 एप्रिलला इथे आले. इथे पहिले म्हणजे पेरूचा बगीचा होता, त्या पेरूच्या बगीच्याखाली 5-6 दिवस राहिले झाडाखाली आणि आपल्या समोरच कुटीचं काम सुरू करून घेतलं. परंतु काही कारणास्तव जेव्हा बापूंना बँगलोरला जावं लागलं तेव्हा बापूंनी सांगितलं, बलवंत सिंग आणि मीरा ते वैतले कार्यकर्ते होते, त्यांना सांगितलं की मी 16 जून 1936 ला इथे येणार आहे, तोपर्यंत माझी कुटी बांधून तयार असायला हवी. बापूंच्या सांगण्यानुसार कुटी बांधून तयार झाली होती. पण सर्वांना माहिती जून महिन्यात खूप पाऊस असतो. पहिल्याच्या काळामध्ये कंटिन्यू पाणी राहत असे, मातीचं घर होतं, ओलं ओलं घर पण मातीचं असल्यामुळे ओलं आणि वरून पाऊस येऊन आला होता. 16 जूनला एवढा पाऊस होता की सर्वांना असं वाटे की बापू काही येणार नाही. परंतु बापू आपल्या वचनाचे पक्के होते. एवढ्या पावसात वादळात बापू चिखल तुडवी तिथे येऊन उभे राहिले. बापूंना पण सर्वांना आश्चर्य वाटलं आणि हा प्रश्न पडला, आता बापू आले तर कुठे बसवायचं. मातीचं घर होतं, ओलं ओलं होतं, पण थोडी अग्नी पेटविण्यात आली, जागा शिकविण्यात आली आणि तिथे सगळी टाकून जी ठेवलेली आहे ना तिथे बापूंना बसवलं. पण त्या ठिकाणाला बापू का प्रथम स्थान म्हणतात. या कुटीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, खान अब्दुल गफ्फार खान, बापू आणि अन्य सहयोगी लोक राहिलेले आहेत. 1942 ला जे भारत छोडो आंदोलन झालं, ज्याला आपण क्विट इंडिया मुवमेंट म्हणतो, त्याची पहिली सभा सुद्धा याच कुटीमध्ये घेण्यात आलेली आहे. मागच्या साईडला बापूंचं स्नानघर आहे, त्याच्यामध्ये 2 टप ठेवलेली आहे. बापूंचे जे मित्र होते घनश्यामदास बिर्ला, त्यांनी बापूंना संगमरमरचा विदेशी टप दिला होता. परंतु बापू स्वदेशी वस्तू वापरत होते. विदेशी वस्तूपासून त्यांना काही घृणा नव्हती, पण बापूंचं असं म्हणणं होतं की देशातल्या वस्तूंनी जर लोकांना रोजगार मिळत ती आपण का वापरू नये. म्हणून बापूंनी प्राकृतिक चिकित्सेसाठी स्वतःसाठी चिन्याचा टप बनवून घेतला. बापू त्यामध्ये स्नान करत असे. परंतु मित्राने दिलेली भेट जर परतवली तर त्याला वाईट वाटेल, म्हणून तोही ठेवून घेण्यात आला. जसं अमेरिकेचे पत्रकार होते लुई फिशर, ते बापूंना नेहमी ते भेटायला यायचे. इथला रखरखीत उन्हाळा त्यांना सहन होत नसे, म्हणून मग ते त्या टपामध्ये स्नान करायचे. अन्यथा तो संगमरमरचा टप तसाच ठेवला जाईल. छोटंसं स्वयंपाकघर पण आहे. मित्रमंडळ वाढल्यामुळे स्वयंपाक बनवायला जागा कमी पडायला लागली, म्हणून ते बंद करण्यात आलं आणि मोठं मागच्या साईडने नवीन एक शिफ्ट करण्यात आलं. स्वयंपाकघरामध्ये जेवढे अन्न शिजवलं जात होतं, इथे एक टेबल आहे, त्या टेबलवर ठेवलं जात होतं आणि या वरांड्यामध्ये बापू आणि मित्रमंडळ पंक्तीनुसार जेवायला बसायचे.
बापू सर्वांना जेवायला वाढायचे, नंतर त्यांना जेवण करायचे. जेवणामध्ये विशेषत्व असं होतं की प्रत्येक गोष्टीचं प्रमाण असलं पाहिजे. तेलाचं, ताकाचं, दुधाचं, मिठाचं, पाण्याचं सुद्धा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. समजा आता मी व्यवस्थापक आहे, स्वयंपाक बनवण्याचं डिपार्टमेंट माझ्याकडे आहे, माझ्या हाताने जर एखादी वस्तू कच्ची राहिली तर ती ताटात सोडून द्यायची, खायची नाही. पण तो खाताना आवाज करायचा नाही, हे कच्चा आहे किंवा बेचव आहे, यांनी अन्नाचा अपमान होतो. जो व्यवस्थापक आहे त्याच्या हातामध्ये चिठ्ठी लिहून द्यायची, तो आपली चूक सुधारेल. आता या आश्रमामध्ये जे आश्रमवासी लोक राहतात त्यांची दिनचर्या बापूंच्या दिनचर्येसारखी चालू आहे. आधी निवास एकच निवास असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची फार गर्दी वाढली. गांधींजींसोबत कस्तुरबा राहत होते त्यांच्या पत्नी. जसं त्यांना कपडे चेंज करणे, आराम करणे या सर्व गोष्टींना फार त्रास होत होता. म्हणून जमनालाल बजाजला पण हे चांगलं नव्हतं वाटत की माता कस्तुरबाला फार त्रास होतोय. बापूंना मनवायसाठी 6 महिने लागले होते, कारण दुसरी कुटी बांधायची होती म्हणून. बापूंनी 6 महिन्यानंतर होकार दिला, म्हणून आधी निवास तयार झाल्याच्या 6 महिन्यानंतर त्या कुटीला बांधलं, म्हणून त्याला बाकुटी म्हणतात. ती कुटी बांधायची मागे काही रिझन नव्हतं. 100 रुपयात व्हायला पाहिजे की 200 रुपये जमनालाल बजाजनी ते आपल्या अंडरमध्ये बांधलेली होती. त्याच त्याला फरशी वगैरे लावून देण्यात आलेली होती. कस्तुरबा गांधी तिथे राहायला गेल्या, येणारा महिला पाहुणे वर्ग सुद्धा त्या कुटीमध्ये त्यांच्यासोबत राहत असे. पहिल्याच्या काळामध्ये नियम होता की 2 टाइम जेवायला नाही मिळायचं तर कपडा कुठून मिळणार, म्हणून बापूंनी नियम लावला होता की दिनचर्येतून अर्धा तास आपण सूत कताई करायची. कस्तुरबा गांधी जेव्हा सूत कताई करायचे तेव्हा जाड धागा निघायचा आणि त्या जाड धाग्याने बुनकरनी त्यांना कपडे वगैरे तिथे तयार करून दिलेले आहे. ही प्रार्थना भूमी आहे. बापूंच्या वेळेसपासून सकाळी 4:45 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता प्रेयर होत होती. आता ती दिनचर्या चालू आहे. 1936 मध्ये बापूंनी स्वतःच्या हाताने लावलेले ते पिंपळाचं झाड आहे. आणि हे सेकंड नंबरचं जे दिसतंय ना तुम्हाला बकुळचं, ते भारत छोडो जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा कस्तुरबा गांधी हे झाड लावून गेल्या होत्या. आणि तिसऱ्या नंबरचं झाड जे आहे ते विनोबा भावेंनी भूदान चळवळीमध्ये लावलं होतं. हे 3rd नंबरचं.